भीमाशंकर सह्याद्रीच्या गर्द जंगलांनी वेढलेला निसर्गरम्य भक्तिस्थान। नमस्कार मंडळी, तुमचं सूरजमुखी ब्लॉग्स ह्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आम्ही आता निघालेलो भीमाशंकरला। भीमाशंकरला जाण्यासाठी तुम्हाला दोन मार्ग आहेत। एक आहे घोडेगाव मार्ग आहे, डिंबाधरण तळेघर ते भीमाशंकर हा एक मार्ग आहे। व दुसरा मार्ग असा आहे की पुणे नाशिक हायवेपासून राजगुरुनगर भोरगिरी तळेघर ते भीमाशंकर हा एक मार्ग आहे। तर मी राहतो राजगुरुनगरला, त्यामुळे आम्हाला राजगुरुनगरवरनं मार्ग सोपा आहे। त्यामुळे राजगुरुनगरपासनं जवळपास 65 किलोमीटर दूर भीमाशंकर आहे। तर आम्ही थंडीमध्ये सकाळी 6:30 वाजता घरापासून निघालो। त्यानंतर 10 ते 15 किलोमीटर नंतर आमचा पहिला ब्रेक झाला चहाचा, चास या गावात। तिथपासून आम्ही पुढे निघालो। आता दुसरा ब्रेक झालेला आहे। आम्ही आलो चासकामन डॅमवरती। हा एक तिथे एक पॉइंटच झालेला आहे आपलं चासकामन डॅमचं। एक इथून ह्या रोडनी जो जातो ना त्याला जवळपास या पॉइंटला थांबतात। आणि आपण याच्या आधी व्लॉग केलेत ना घरचे, तर आपलं घर इथनं दिसतं इकडं। मित्रांनो, आपण आता ढेण्याच्या पुढे आलेलो आहे आणि इकडनं आता आपण आलेलो आहे ह्या रोडनी इकडनं, आणि इकडनं आपलं आता घाट चालू होणार आहे एकदम वरती। आमचा चहाचा दुसरा ब्रेक झाला बरीचशी गाडी चालवल्यानंतर तळेघरला घोडेगाव मार्ग येणारा रोड आणि राजगुरुनगर भोरगिरी मार्ग येणार रोड एकत्र होतात। पुढं एकच मार्ग आपल्याला मिळतो। आता आपण ज्या मार्गे आलोय त्या मार्गाने येताना तुम्हाला रस्त्यावरती खड्डे, खराब रस्ता हा तुम्हाला पाहायला मिळेल। पण हा जो रस्ता आहे हा जंगलांनी वेढलेला रस्ता आहे, त्यामुळे यामध्ये निसर्गरम्य वातावरणातून आपण प्रसन्नपणे वाटचाल करतो। ज्यावेळेस आपण भीमाशंकरला पोहोचतो त्या ठिकाणी तुम्हाला खाण्यापिण्याची बरीचशी हॉटेल पाहायला मिळतील। जर तुम्ही दूरवरनं येत असाल तर भीमाशंकरच्या रोडनी तुम्हाला बरेचसे रिसॉर्ट, हॉटेल्स, राहण्याची सोय व उत्तम खाण्याची सोय ही या ठिकाणी मिळून जाईल। मंदिराच्या स्थापत्य शैलीचा विचार केला तर हे मंदिर नागर शैलीत बांधलेले आहेत। या शैलीत मंदिराचे 8 भाग पडतात। या शैलीचा प्रसार हा हिमालयापासून पुढे झाला। हे मंदिर शिवकालीन असून अतिशय प्राचीन आहे। या ठिकाणी भगवान शंकर हे प्रकट झाले होते अशी आख्यायिका आहे। त्यामुळे हे मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांमधील एक पवित्र असं स्थान आहे। या शिवलिंगाची अशी कथा सांगितली जाते की रावणाचा भाऊ कुंभकर्ण, त्याचा मुलगा भीम याने ब्रह्माजींना प्रसन्न करून शक्ती प्राप्त केली। त्यामुळे तो देवतांना सुद्धा त्रास द्यायला लागला। त्यामुळे भगवान शंकरांनी त्याचा वध करून देवतांची सुटका केली। त्यामुळे त्या जागेला भीमाशंकर असे नाव पडले अशी कथा आहे। हे मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विचार केला तर नाना फडणवीस यांनी मंदिराचा कळस बांधला। त्याचबरोबर चिमाजी आप्पा हे पोर्तुगीजांविरुद्ध जिंकून आले तेव्हा त्यांना 5 मोठ्या घंटा बक्षीस म्हणून दिल्या होत्या। तर त्यातील एक घंटा ही 16 मे 1739ला भीमाशंकर देवस्थानी दिली। ही घंटा आपण पाहताय आपल्याला अजूनही दिसून येते। आता पाहताय मंदिराच्या आसपासच्या परिसरात सगळीकडे डागडुजीचे काम चालू आहे। भीमाशंकरला आल्यानंतर तुम्हाला पवित्र असं भीमाशंकरचं मंदिर पाहायला मिळतं। तर त्याचबरोबर गुप्त भीमाशंकर हेही पाहायला मिळतं। त्याचबरोबर भीमा नदीचा उगम ज्या ठिकाणी होतो तोही एक पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो। तसेच बॉम्बे पॉईंट, हनुमान तळे, नागफणी अशा प्रकारचे वेगवेगळे पॉईंट्स तुम्हाला पाहायला मिळेल व पूर्ण दिवस तुम्हाला हे पूर्ण भीमाशंकर पाहण्यात जाईल। इकडनं आपण चाललेलो आहे आता बॉम्बे पॉईंटकडे आणि तिकडनंच पुढे जाणार आहे हनुमान तळाकडे आणि हनुमान तळानंतर नागफणी कडाकडे जाणार आहे। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे बॉम्बे पॉईंटवरती। जेव्हा आपण मंदिराकडे जातो त्याच्या समोरच्याच बाजूला एक रस्ता आहे आणि तिथंच लगेच आहे 2 मिनिटाच्या अंतरावरती बॉम्बे पॉईंट। आणि या ठिकाणी आपल्या खेड तालुक्याची हद्द संपते आणि इथून पुढं कोकणची हद्द लागते। आता इथं लय हवा आहे त्यामुळे जरा मोठ्या आवाजात बोलतोय। आणि आता आपला बॉम्बे पॉईंट करून झालेलं आहे, फोटोशूट झालेलं आहे आपलं। आपण चाललेलो आता नागफणीकडं जाण्यासाठी इथं कच्चा रोड येतो आणि
तिथून पुढे आपल्याला गाडी घेऊन जाता येत नाही, गाडी आपल्याला मंदिरापाशीच पार्किंग करायला लागते, त्यामुळं इथनं पायी जायला लागतं पुढं. आपण जेव्हा नागफणीकडे जातो ना तेव्हा हे निसर्ग परिचय केंद्र हे आता हे डेव्हलपिंगसाठी चाललेलं आहे, याचं काम चाललेलं आहे आता सध्या. आता नागफणीच्या जवळ आलेलं आहे, म्हणजे हनुमान तळ, पहिल्यांदा हनुमान तळ लागतं आपल्याला पुढं खाली, आणि इथं वरती नागफणी. आतापर्यंत आपण 1 किलोमीटर रस्ता पार केलेला आहे, असं कच्चाच रोड आहे, पायी यायला लागतं, आणि आतापर्यंत मोकळं होतं, पण आता ही झाडांची जरा घनदाट जंगल लागलेलं आहे इथं पुढं. आणि आता आपण जवळच चाललेलं आहे आता तलावाच्या, आणि तलावापासून पण वरती परत चढायला लागते आपल्याला स्ट्रेट. ही आता आपण सपाटीला चाललेलो आहे, पण इथनं तलावापर्यंत गेलं का तलावाच्या पुढं पण आपल्याला चढायला लागतं. या ठिकाणी हनुमानाचं मंदिर पाहायला मिळतं आपल्याला. तुम्ही पाहताय आता हे आपण हनुमान तळ्याला आलेलो आहे, इकडं पुढं तळ आहे आणि इथं हनुमानाचं मंदिर आहे. या ठिकाणी येतपर्यंत आम्हाला जवळपास 20 ते 25 मिनटं लागली मंदिरापासनं, आणि बॉम्बे पॉईंटला आमचं जवळपास 10 ते 15 मिनटं गेलं फोटोशूटला, कारण तिथं एकदम हवा आहे आणि फुल व्ह्यू एकदम भारी आहे, आणि आपल्याला सपाटीने यायला लागतं, त्यामुळे जास्त काही दम लागत नाही. पण ज्यावेळेस आपण नागफणीकडे जातो ते वरती आहे, इथपासनं सपाटीपासनं वरती आहे, तेव्हा डोंगर चढायला लागतो तिथं, त्याला आता जरा जास्त वेळ लागेल. आता तिथून वरती जायचं आहे आपल्याला. आणि जेव्हा तुम्ही हनुमान तळ्यापाशी येणार ना, तुम्ही पाहता इथं पण आहे ना माकडांचं वास्तव्य लई आहे, पाहायला लय भारी वाटतं, पण आपल्या वस्तू जेव्हा आणतो तेव्हा जपून आणा आणि सांभाळून घेऊन. पण आता नागफणीकडे चाललेलं आहे वरती, असं घनदाट जंगल आहे वरती जाताना, सपाटीने खाली सपाटीने येतो, वरती जाताना असं पाण्याच्या प्रवाहाने रोड झालेले तयार आहे, त्यांनी जायला लागते वरती. आता जाता जाता इथं पैशाचं झाड मिळालेले आपल्याला, इथं पैसे लावलेले आहेत, म्हणजे ठोकलेले आहेत हे पैसे. खतरनाक. एवढं चढून कष्ट करून वरती आलेलं त्याचं फळ मिळालेलं आहे आपल्याला. हा नजारा मागचा एकच नंबर. आपण नागफणीवरती आलेलो आहे. नागफणी म्हणजे काय थोडक्यात, नागाचे 5 फणे आहेत, म्हणजे 5 फणे म्हणजे हे असे, तो हा एक फणा, दुसरा हा तिसरा आहे, आणि इकडं पण आहे चौथा आणि 5, असे 5 फणे आहेत म्हणजे नागफणी, त्यामुळं या ठिकाणाला नागफणी असं नाव पडलेलं आहे. एक फणा, दुसरा फणा, इथं तिसरा, इकडनं हा एक चौथा आहे, चौथा आणि 5वा. आता आम्ही नागफणीवरनं खाली उतरतोय, पण जेव्हा तुम्ही भीमशंकरला येशाल ना, नक्की नागफणीवरती या, तुमचे कष्ट काय वाया जाणार नाहीत, असं एकदम विहंगम नजारा तुम्हाला पाहायला मिळेल इथं. अशा प्रकारे आमचा भीमशंकरचा छोटासा प्रवास संपन्न झाला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. मॅन वर्सेस वाईल्ड हे माहिती का रोड, हरवलेल्या रोड मध्ये त्यांनी रस्ता आपल्याला मिळून दिलेला आहे. युरेका युरेका. काय भाई पाणी नाही भाई, काय तुला कळतं का भाई, आलंय घेऊन.